अध्यक्ष महाराज, हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं खटाखट जोडून याला ते जोडण्याचा प्रयत्न करून फॉर्म छापले गेले. चंद्रपूरमध्ये तर शेवटी एसपीला आदेश द्यावा लागला की अशा पद्धतीने मुद्दाम गैरसमज समाजात पसरवायचा. महायुतीच्या सरकारने केलेली योजना बदनाम होण्यासाठी काही सेंटरचे लोक जे विशिष्ट भूमिकेचे आहे तेही अशा पद्धतीने 1 रुपयाचे 10 रुपये 50 रुपये मागतायत आणि म्हणून सरकारच्या वतीने अशा सेंटरला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल. अशा सेंटरची तक्रार आली की एका विशिष्ट राजकीय पक्षासाठी हे काम करताय, असे सेंटर पैसे मागितले म्हणून रद्द करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 जयंत पाटील साहेब मंत्रिपदाने शासनाच्या वतीने उत्तर दिलेलं आहे. चिडीच्या भरात त्यांनी लक्षवेधी खरं मानता येणार नाही, तुम्ही उत्तर द्या. नाईक साहेब, लक्षवेधी क्रमांक 1 मिनिट. सन्माननीय अध्यक्ष महोदय, शेवटी आपणही ज्येष्ठ मंत्री राहिलेला आहात. मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे आणि रागवून जरी दिलं असलं तरी त्यांनी जे उत्तर दिलंय तसं जर कुणी फोटो लावत असेल कुणाचा अशा पद्धतीने, आता लक्ष द्या ना, आता उत्तराकडे लक्ष द्या. तर अशा पद्धतीनं कुणालाही कोणाचा फोटो लावून, कारण काय झालंय पाटील साहेब, या ठिकाणी योजना आपण आणली, सभागृहामध्ये ज्यांनी ह्या योजनेवरती टीका केली, या योजनेबद्दल आक्षेप घेतला, त्यांचेच समर्थक काय फोटो लावा लागलेत बाहेर आता की आम्ही आणलं. त्यामुळं आता कसं आहे, जी योजना या सरकारनं आणली त्या योजनेला केवळ फॉल्स नरेटिव्ह सेट करून. लक्षवेधी क्रमांक 5 नाईक साहेब, आपली घेताय का दुसरी पुढची घेऊ?